नमस्कार. काय आहे पवार शिंदे पवार गटाचा प्लॅन जाणून घेऊया एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तुम्ही पाहत आहे बोल जरा या यूट्यूब चॅनलला, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. तर तुम्ही ज्या पवार शिंदे पवार प्लॅन बद्दल विचार करत आहात तो प्रामुख्याने भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीमध्ये रोखण्यासाठी किंवा त्यांची ताकद कमी करण्यासाठी तयार होत असलेल्या राजकीय समीकरणाशी संबंधित आहे. राज्यात सध्या महायुतीचे म्हणजेच भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजितदादा गट यांचे सरकार असले तरी आगामी स्थानिक निवडणुकीमध्ये भाजपाला अधिक वर्चस्व मिळू नये यासाठी काही स्तरावर अनपेक्षित राजकीय खेळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट स्थानिक पातळीवर भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास त्यांचे संकेत मिळत आहे. या पक्षाने स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पातळीवर युती निर्णय घेण्याचा फ्री हँड दिला आहे. या निर्णयामध्ये एक महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे, ती म्हणजे भाजपासोबत कोणत्याही प्रकारची युती करू नये. शिंदे आणि अजित पवारांसाठी ही एक लवचिक भूमिका आहे. भाजपाला दूर ठेवत असतानाच शरद पवार गट आणि एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार यांच्या स्थानिक युती करण्याबाबत लवचिक भूमिका घेतल्याची चर्चा आहे. सध्या सत्तेत एकत्र असून आगामी निवडणुकीमध्ये भाजपाने शिंदे आणि अजित पवार या गटाला प्रमुख ठिकाणाच्या जागेवरून उदाहरणार्थ पुणे, ठाणे रोखण्याची किंवा कमी करण्याची रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपाने अनेक महत्त्वाचे विभाग गृह, अर्थ, महसूल स्वतःकडे ठेवले आहेत. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही भाजप अधिक जाग्यावर दावा करेल आणि शिंदे पवार गटाला दुय्यम स्थान मिळू शकते अशी भीती या गटांना आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला पाया टिकवून ठेवण्यासाठी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट काही ठिकाणी भाजपापासून वेगळ्या व्यूहरचना करण्याची शक्यता दिसत आहे. संभाव्य राजकीय समीकरणे आणि प्लॅन या परिस्थितीत भाजपाला रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर अप्रत्यक्षरित्या युती होण्याची अशक्यता आहे. शरद पवार, शिंदे, अजित पवार गट, राष्ट्रवादी, शरद पवार गट, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजित पवार गट विशिष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपाला बहुमत मिळण्यापासून रोखणे, तिघांमध्ये समन्वय नसला तरी स्थानिक पातळीवर भाजपा विरोधी मत विभाजन टाळणे, महाविकास आघाडी मजबूत करणे, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस मोठ्या स्तरावर जिल्हा परिषद, महानगरपालिका एकजूट दाखवून भाजप प्रणित महायुतीला आव्हान देणे. हा पवार, शिंदे आणि पवार प्लॅनचा भाजपा विरुद्ध एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढण्याची स्थानिक रणनीती म्हणून पाहिला जातो. याचा उद्देश भाजपाला संपूर्ण महाराष्ट्रात एक हाती सत्ता मिळण्यापासून रोखणे हा असू शकतो. भाजपाला दूर ठेवून आपले सेक्युलर प्रतिमा कायम राखणे, महायुतीत असतानाही आपली स्थानिक ताकद कमी होऊ न देता भाजपावर दबाव ठेवणे. एकंदरीत या प्लॅनचा मूळ आधार म्हणजे भाजपाला कोणत्याही परिस्थितीत स्थानिक निवडणुकीमध्ये एकट्याने मोठे यश मिळण्यापासून रोखणे हा आहे. हा पवार शिंदे पवार गटाचा प्लॅन दिसून येतोय.